श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, मी अश्विनी अगदी मनापासून स्वागत करते तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर लवकरच दिवाळी हा सण येत आहे आणि बघा, दिवाळीची जी सुरुवात आहे तर ती वसुबारसेपासून होत असते. त्यानंतर आपल्याला दुसऱ्या दिवशी धनत्रयोदशीची पूजा करायची आहे आणि 21 ऑक्टोबरला मंगळवारी लक्ष्मीपूजन येत आहे. तर या दिवशी लक्ष्मीपूजनासोबतच आपल्याला असा एक उपायसुद्धा करायचा आहे. या दिवशी संध्याकाळी आपल्याला 108 दिव्यांचा अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे. आता बघा, आपण लक्ष्मीपूजन का करत असतो तर आलेली लक्ष्मी आपल्या घरामध्ये टिकून राहावी, आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर राहावी. त्यासोबतच आपण बघा, आपल्या वर्षभरामध्ये जेवढे पण आपण धनसंपत्ती कमवत असतो तर त्याचं देखील पूजन या दिवशी आपण करत असतो. आणि म्हणूनच माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी हा जो 108 दिव्यांचा उपाय जो आहे तर तो अतिशय प्रभावी मानला जातो. यामुळे आपल्या घरातील सर्व अडचणी, नकारात्मकता नष्ट होत असते. साक्षात माता लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करत असते. असा हा अतिशय प्रभावी उपाय आपल्याला मंगळवारी लक्ष्मीपूजनाच्या वेळी करायचा आहे. तर हे 108 दिवे कशाचे बनवायचे किंवा कसे घ्यायचे, त्या दिव्यामध्ये किती वाती घालायच्या, तूप घालायचं की तेल घालायचं, याविषयीची संपूर्ण माहिती मी पुढे व्हिडिओमध्ये दिलेली आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर लक्ष्मीपूजन आपण संध्याकाळच्याच वेळी करत असतो. तर 21 ऑक्टोबरला मंगळवारी लक्ष्मीपूजन असणार आहे आणि या लक्ष्मीपूजनाची जी शुभवेळ आहे तर ती 6:10 रात्री 8:10 या वेळेमध्ये आपल्याला जे लक्ष्मीपूजन आहे तर ते करायचं आहे आणि या वेळेमध्येच हा दिव्यांचा प्रभावी उपायसुद्धा करायचा आहे. आता बघा, हा उपाय जो आहे तर तो करण्यासाठी आपल्याला 108 कणकीचे जे दिवे आहेत तर ते बनवून घ्यायचे आहेत. आणि कणकेचे दिवे बनवणे तुम्हाला शक्य नसेल तर 108 मातीच्या स्वच्छ पंत्या जरी तुम्ही घेतल्या तरीही चालतील. त्यानंतर त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप तुम्हाला घालून घ्यायचं आहे. गीर गाईचं तूप जर तुम्हाला मिळालं तर आवर्जून तुम्ही गीर गाईचं जे तूप आहे तर ते या दिव्यांमध्ये घाला. किंवा नंतरनं जर हे तूप जर तुम्हाला नाही भेटलं गीर गाईचं तर आपल्या देशी गाईचं तुम्हाला तूप घ्यायचं आहे, या दिव्यामध्ये घालून घ्यायचं आहे. 108 दिवे तुम्हाला एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत. त्यानंतरनं बघा, त्या दिव्यामध्ये तुम्हाला कापसाच्या वाती घालून घ्यायच्या आहेत. लक्ष्मीपूजन केल्यानंतरनं बघा, आपल्याला हे 108 जे दिवे आहेत तर ते एका ताटामध्ये ठेवून माता लक्ष्मीच्या मूर्तीसमोर किंवा जिथे पण तुम्ही माता लक्ष्मीची जे लक्ष्मीपूजन केलेलं आहे तर त्या ठिकाणी एखाद्या पाटावरती किंवा चौरंगावरती ठेवायचे आहेत. आणि हे जे दिवे आहेत तर ते तुम्हाला प्रज्वलित करायचे आहेत. हे दिवे प्रज्वलित केल्यानंतरनं तुम्हाला माता लक्ष्मीची आरती करायची आहे. आणि या दिव्यांनी तुम्हाला माता लक्ष्मीला, सर्व देवी देवतांना, आपली जिथं पण पूजा मांडलेली आहे तर तिथल्या देवांना तुम्हाला ओवाळून घ्यायचं आहे. आणि अशा पद्धतीनं तुम्हाला हे 108 दिवे तुम्ही जिथं पण लक्ष्मीपूजन केलेलं आहे तर त्या ठिकाणी प्रज्वलित करायचे आहेत. यामुळं बघा, आपल्यावरती माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा कायम राहत असतो. माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होत असते. तर माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपण बरेच उपाय करत असतो, सेवा करत असतो. तर ही जी अमावस्या आहे तर ती वर्षातली सर्वात मोठी अमावस्या मानली जाते. आणि या अमावस्येमध्ये नकारात्मकतेचा प्रभाव जो असतो तर तो खूप असतो. वर्षभर आपल्या घरामध्ये जेवढी पण नकारात्मकता साठून राहिलेली असेल तर ते दिवे प्रज्वलित केल्यामुळं आपल्या घरातून निघून जात असते. अमावस्या म्हटलं की अंधार, तर या अंधारामध्ये आपल्याला असे दिवे प्रज्वलित करायचे आहेत. यामुळं आपल्या घरातून अंधकार हा नष्ट होऊन आपल्या घरातील नकारात्मकता देखील नष्ट होईल आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवेश करेल, माता लक्ष्मी प्रवेश करेल. आता अशा पद्धतीनं आपण आरती करून घेतल्यानंतरनं हे दिवे तुम्ही तसेच जिथं पण लक्ष्मीपूजन केलेलं आहे तर त्या ठिकाणी चौरंगावरती ठेवले तरीही चालतील. किंवा हे जे दिवे आहेत तर ते तुम्ही घराच्या बाहेर
प्रज्वलित केले तरी चालतील. म्हणजे बघा, ही आरती केल्यानंतर ना याच्यातील 2-2 दिवे जे आहेत तर ते वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही ठेवू शकता. तुळशीजवळ 2 ठेवा, घरातील देवांजवळ 2 ठेवा, उंबरठ्याजवळ 2 ठेवा. अशा पद्धतीनं तुम्ही हे दिवे सर्वत्र पसरवून ठेवले तरीही नंतरनं चालतील. आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला हे जे कणकीचे दिवे असतील तर तुम्हाला त्याच्यातील वाती काढून निर्माल्यामध्ये टाकायचे आहेत. आणि हे जे दिवे आहेत तर त्याचा एक गोळा बनवून तुम्हाला गाईला खाऊ घालायचा आहे. तर अशा पद्धतीनं तुम्हाला हा 108 दिव्यांचा अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे. आणि जर तुम्ही मातीच्या पंत्या घेतल्या असतील तर त्या तुम्ही स्वच्छ धुवून परत वापरल्या तरीही चालतील. तर प्रत्येकानं आवर्जून हा एक उपाय नक्की करा. फक्त वर्षातून एकदा लक्ष्मीपूजन येत असतं आणि त्यावेळी असा जर उपाय केला तर वर्षभर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी टिकून राहत असते, आलेला पैसा टिकून राहत असतो, आपल्याला घरामध्ये काहीच कमी पडत नाही. तर आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा.